नमस्कार. मोनोलॉगर कबीर या चॅनलवरील आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले या सिरीजमधील एका नव्या कोऱ्या डॉक्युमेंटरीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. समुद्र सपाटीपासून तब्बल 4694 फूट उंच घनदाट झाडी, खोल दऱ्या आणि आडवळणाची खिंड ओलांडून जेव्हा आपण या ठिकाणी पोहोचतो तेव्हा दिसते 1.5 किलोमीटर रुंदी आणि तब्बल 12 किलोमीटर लांबी असलेले एक विस्तीर्ण पठार. ज्या पठाराच्या 2 टोकांवरून आपल्याला दिसतो किल्ले तोरणा, सिंहगड, पुरंदर, विचित्रगड, कमळगड, मंगळगड आणि गडांचा गड राजगड. एकीकडे क्षितिजाच्या किनाऱ्यावरचा सातारी बाज, पुणे जिल्ह्यातील छोटी छोटी गावं आणि दुसरीकडे अफाट सुंदर कोकण. एकीकडे निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेले इको पॉइंट्स आणि सप्तरंगी माती व दुसरीकडे सह्याद्रीच्या ढाण्या वाघाने फोडलेली स्वराज्य स्थापनेची डरकाळी. निसर्ग आणि इतिहास या दोन्हीचा सुंदर मिलाप असलेले जे ठिकाण आज आपण पाहायला जाणार आहोत त्या ठिकाणाचे नाव आहे रायरेश्वर. चला तर मग प्रवास सुरू करूयात. भोर ते रायरेश्वर या रोमांचकारी प्रवासात यावेळी माझ्यासोबत संबोधी, प्रकर्षा, सागरिका आणि यश व सम्यक ही दोस्त मंडळी होती. प्रवास पहाटेच सुरू केल्याने आम्ही सूर्योदयाला रायरेश्वराच्या पायथ्याला देखील पोहोचलो होतो. सूर्याची तांबूस कोवळी किरणे अंगावर घेत आम्ही ती उभी चढण चढायला सुरुवात केलेली. पायऱ्या असल्यामुळे आपण पटकन टोकावर पोहोचू हा आमच्या सर्वांचाच गैरसमज होता. पायऱ्या तीव्र चढणीच्या होऊ लागलेल्या, पण मनातील जोश आणि रायरेश्वराच्या हवेतील एका अनोळखी जादूने आम्ही अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचलो होतो. निसर्गरूपी जादूगाराने पांघरलेली जादू मध्ये मध्ये पाहत आम्ही पुढे निघालेलो. मनात प्रश्न तर येतच होते. या लोखंडी पायऱ्या तर आत्ता केल्या असतील, पूर्वी महाराज लहान असताना कसे वावरले असतील इथे. स्वराज्याची शपथ घेणारे लहान वयातले महाराज नेमके कुठे बसले असतील. कसा झाला असेल तेव्हाचा तो प्रसंग आणि या पायऱ्या चढून वर गेल्यावर काय असेल. मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळायला सुरुवात झालेली, कारण आम्ही प्रत्यक्ष रायरेश्वरावर पोहोचलो होतो. आजूबाजूच्या गोष्टीने हळद पुढे जात असताना एक छोटासा रस्ता समोर खुणावू लागलेला. रायरेश्वराच्या मातीला घट्ट बिलगून असलेली झाडं पाहत पाहत आम्ही अखेर त्या शिवमंदिराच्या परिसरात पोहोचलेलो, जिथे महाराजांनी सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतलेली. दिनांक 27 एप्रिल 1645, वय वर्ष 16, आणि या वयात आपल्या सवंगड्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती ते ठिकाण डोळ्यांसमोर प्रत्यक्ष दिसू लागले होते. कोरीव दगडामध्ये बांधलेले हे मंदिर दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देऊ लागलेले. या जागेवर उच्चारलेले शब्द सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमलेले. अन्याय गुलामगिरीच्या साखळदंडावर त्या शब्दांनी जणू घाव घालायला सुरुवात केलेली. आम्ही सर्वजण आत प्रवेश करायला तयार झालो होतो. मनात वादळ उठलेले, कारण ज्या जागी स्वतः महाराज बसले असतील त्या ठिकाणाशी आम्ही आज एकरूप होणार होतो. झालेही तसेच होते. निशब्द, फक्त निशब्द. खरं सांगायचं तर मन भरून पावलेलं. परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही महाराजांना मुजरा करण्यास आलो होतो. इतिहासाची मोडतोड करून पिक्चर काढणारे खोटे शिवभक्त, महाराजांच्या नावाने राजकारण करणारे राजकारणी, झोपलेला पुरातत्व विभाग आणि कचरा करणारे पर्यटक
या सर्वांच्या तावडीतून अशा वास्तू जपणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मग इतिहास जपूयात, इतिहास समजून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतिहासप्रेमी ग्रुपमध्ये शेअर करा, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की आणि आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईब रूपी सहकार्याने मला असे व्हिडिओ करण्याची नवी ऊर्जा मिळत असते. आपण भेटूयात नवे इतिहासाचे पान उघडण्यासाठी एका नव्या गडावर. तूर्तास धन्यवाद.